भोंदू अशोक खरातची एसआयटी कडून तब्बल 10 तास चौकशी झाली आहे। एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी स्वतः खरातची चौकशी केली आहे आणि इतर गुन्ह्याबाबतही खरातकडून जबाब नोंदवण्यात आले आहेत। उद्या दुपारी 2 वाजता खरातला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। खरात प्रकरणात आता तपासाला वेग आला आहे। दरम्यान याबद्दलच अधिकची माहिती घेऊन आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिकचे तपशील? तर म्हणजे सलग 6 दिवस एसआयटीच्या माध्यमातून अशोक खरातची चौकशी केली जाते। एसआयटीच्या रडारवर सध्या अशोक खरात आहेत। वेगवेगळे जवळपास 6 गुन्हे सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर दाखल करण्यात आलेले आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याची कसून चौकशी केली जाते। याच दरम्यान उद्या त्याची पोलीस कोठडी संपणार आहे। उद्या साधारणपणे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान त्याला नाशिक न्यायालयामध्ये हजर देखील केले जाणार आहे। मात्र त्यापूर्वी असलेला आजचा जो दिवस आहे त्या दृष्टीने तब्बल 10 तास ही चौकशी करण्यात आलेली आहे। लैंगिक शोषणाचे त्याच्यावर आरोप आहेत। एक एक करून जवळपास 6 गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे खरातचा पाय आणखी या सगळ्या निमित्तानं खोलात जाताना दिसतोय। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे मालमत्ताच्या अनुषंगाने देखील त्याची चौकशी केली जाते। या सगळ्या प्रकरणात त्याच्याशी आणखी त्याचं नेटवर्क कसं होतं, कोण कोण या सगळ्या लैंगिक शोषणाच्या आरोपामध्ये त्याच्यात सहभागी होतं, या सगळ्या अनुषंगाने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे एसआयटी आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नेमकं काय समोर आलं हे उद्या कोर्टामध्ये सादर केलं जाईल, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।